26 जानेवारी 1950 बहुजनांना राजकीय दृष्ट्या समानता मिळाली. एका व्यक्तीला एक मत देण्याचा अधिकार प्राप्त झाला. श्रीमंत, गरीब, राजा, रंक, स्त्री, पुरुष या सर्वांना एक व्यक्ती एक मत या तत्वाची जाणीव झाली. या देशातल्या विशिष्ट सामाजिक आर्थिक रचनेमुळे दोन्ही क्षेत्रात 85% बहुजनांना अजूनही समता प्राप्त झाली नाही. बहुजनांच्या आंदोलनामध्ये तथागत भगवान बुद्धापासून संत शिरोमणी तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, राजश्री शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विद्येची देवता सावित्रीबाई फुले, आणि व इतरही जसे की कर्मवीर भाऊराव पाटील आदी महापुरुषांनी आपले आयुष्य परिवर्तनाच्या लढाईत घालवले. आज काळाच्या परिवर्तनीय लढाईत विविध ओबीसी संघटना निर्माण झाल्या. त्यापैकी सत्यशोधक ओबीसी परिषद ही एक आहे. ओबीसीचे राजकीय, आर्थिक, शैक्षणिक प्रश्न सुटले नाही म्हणून ओबीसी परिषद विशेष कार्यक्रम, मोर्चे, आंदोलन, मेळावे करून आणि साहित्य संमेलनासारखे कार्यक्रम राबवून ओबीसी समाजात सांस्कृतिक, साहित्यिक जागृती निर्माण करण्याचं महान कार्य ही ती संघटना करीत आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या वैचारिक आंदोलनामुळे बहुजन समाजाला जे संविधानिक अधिकार प्राप्त झालेत त्यांच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली. हे प्रतिनिधित्व बहुजनांना मिळू नये म्हणून मनुवाद्यांनी षड्यंत्र रचून एससी विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध मराठा असा लढा उभा करीत संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी न करता यांचे अधिकार कसे संपवायचे यासाठी 1951 पासून LPG शेज आदी कायद्याच्या माध्यमातून बहुजन समाजाला पुन्हा गुलाम बनविण्याचे फार मोठे कट कारस्थान रचणे सुरू केले आहे. जेव्हा जेव्हा व्यवस्थेचा प्रश्न येतो, वर्चस्वाची बाब येते, तेव्हा तेव्हा उच्चवर्णीय आघाडीवर असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथात लिहून ठेवले आहे की सनातनी ब्राह्मण आणि पुरोगामी ब्राह्मण हे दोघेही एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत. या सिद्धांताचा आता प्रत्यक्षात परिचय आम ओबीसीलाही येत आहे. सर्व तऱ्हेचे ब्राह्मण 2010च्या जनगणनेच्या विरोधात उभे राहिलेले होते.